श्री गणेशाय नमः। जय जयाजी उतार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा। कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष। तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्मे होती। कापुसाचा पाड किती, अग्नी पुढे दया घना। म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा, सुरस करवी पद्य रचना दास गणूच्या मुखाने। मी अज्ञान मंदमती, नाही काव्य व्युत्पत्ती, परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे। आता आदि माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा। त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन। मी लेकरू आहे अजाण, अभिमान माझा धरावा। तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळा ही चढेगिरी। मुकासभे माझारी देई व्याख्यान अस्खलित, त्या तुझ्या कीर्तीला कमीपणाना आणि भला। साह्यदास गणूला ग्रंथ रचनेस करिया। आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा, सच्चिदानंदा रमेशा, पाही माम दीनबंधो। तू सर्वसाक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर, करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू। जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण तूच की रे माय बापा। ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा, तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे। रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली, गोपतेही बनले बली यमुना तिरी गोकुळात। तुझी कृपा वाया जाण, नाही धनाचे प्रयोजन, चरणी होता अनन्य तू त्याते साह्य करीशी। ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा, म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको। हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरी राया। माझ्या चित्ती वसोनिया, ग्रंथ कळसा नेई हा। हे भवभवांतक भवानी वरा, हे नीलकंठा गंगाधरा, ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी। तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर, लोखंडासी भांगार परीस करून ठेवीतसे। तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गणुदास, साह्य करीले करास, परते मजला लोटू नको। तुला अशक्य काही नाही, अवघेचा आहे तुझ्या ठाई, लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया। माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता, तिच्या पदी ठेवितो माथा, मंगल व्हाया कारणे। हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी, ठेवी तुझा वरद पाणी दासगणूच्या शिरावर। आता वंदन दत्तात्रया, पाव वेगी मसी सदया, गजानन चरित्र गाया, प्रसादा सहस्फूर्ती दे। आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पराशर, ज्ञानन भिजो दिनकर, त्या शंकराचार्या नमन असो। आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा, दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करवा लेखन। गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर, हे भवाब्धीचे तारू थोर, त्या श्री रामदासा नमन असो। हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता, दासगणूसी अभया आता, तुमचे असो द्या संत हो। तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे, दासगणू मी तुमचे तान्हे कठोर मजविषयी होऊ नका। जी का खरी माया असते, तीच बोलाया शिकवते, तुमचे माझे असे नाते, माय लेका परी हो। लेखणी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर, ती निमित्त कारण साचार, लेखन रूपी कार्याला। दासगणू लेखणी येथ, तुम्ही धारण करा ती अवघे संत, ग्रंथ रचवा रसभरित, हीच आहे प्रार्थना। आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण, करोनिया एकाग्र मन, निज कल्याण व्हावया। संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदाचे। संत हेच सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची, संत भव्य कल्याणाची पेठा आहे विबुध हो। त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरी ना कवणास संतांनी या दगा दिला। ईश्वरी तत्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे, अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष। संत चरणी ज्यांचा हेत, त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत, आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया। भरतखंडा माझारी, संत झाले बहुतापरी, हीन पर्वणी आली खरी, अवांतर देशाकारणे।
जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून, कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण या भूमीस संतचरण, अनादिकालापासून लागता आले आहेत की. नारद ध्रुव कयाधु कुमर, उद्धव सुदामा सुभद्रावर, महाबली अंजनी कुमर, अजातशत्रू धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरु जे पदनतांचे कल्पतरू, जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो. मध्ववल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज, ज्याने धर्माची राखिली लाज निज सामर्थ्य दावोनिया. नरसी मेहता तुलसीदास, कबीर कमाल सुरदास, गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छेंद्र जालंधर जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामानर हरिसन्मती जनी कान्हो संत सखू. चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्य पुरुष, ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंद राज जनार्दन बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे येथ मी न साकल्ये आता देत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले, ग्रंथ असती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विभुत हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका चांग, मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला आकोटा सन्निध संत भला, तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओवती मग मेरुमणी जोडिती, तीच आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा. ग्राम लहान साचार परी वैभव त्याचे महाथोर, ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रयी. त्याचे गाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले, जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वानितो मी. ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्र रूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवासी परम भाग्याचे निश्चयेसी, म्हणून लाधले तयांसी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संतचरण, संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणाला गोन, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा, वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्या न लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणाला गुण, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो काहिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्यांचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भीतरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले हे.